Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve 8th Standard English 4.3 Golden Chain Warming Up. नमस्कार विद्यार्थ्यांनो, या अगोदर आपण 4.2 पर्यंतचा एकूण एक लेसन आणि वॉर्मिंग अप त्याचे प्रश्न उत्तर वर्कशॉप सगळं सोडवलं. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला तुमच्या इथेचे व्हिडिओ पटापट तुमच्या मोबाईलवर भेटतील. आता आपण याचं वॉर्मिंग अप सोडवतोय. याचा चिटचाट हा सेक्शन आहे. चिटचाट म्हणजे काय? गप्पा मारायचं आपल्याला. आपली उत्तरं असणार आहेत ती बिंदासून द्यायची आहेत. डू यू हॅव अन ओल्ड फ्रेंड? तुम्हाला एखादा जुना मित्र आहे का? व्हॉट इज नीडेड फॉर फ्रेंडशिप टू ग्रो? फ्रेंडशिप वाढण्यासाठी काय आवश्यक असतं? हाऊ डू यू फील इफ यू डोंट हॅव एनी फ्रेंड? तुम्हाला काय वाटतं जेव्हा तुम्हाला कोणताच मित्र नसतो? वाय डू वी स्पेंड अ लॉट ऑफ टाइम इन द कंपनी ऑफ फ्रेंड्स? आपण जास्तीत जास्त वेळ मित्रांच्या सहवासात का घालवतो? वाय डू वी शेअर सिक्रेट्स, हॅपीनेस अँड सॉरोज विथ आवर फ्रेंड्स? आपण आपले गुपितं, आपला आनंद, आपलं दुःख मित्रांबरोबर का सांगतो? मित्रांना का शेअर करतो? आपण त्यांच्याजवळ का आपलं सगळं मनोगत व्यक्त करतो? ह्याची कारणं सगळी आपल्याला द्यायची आहेत. आता मी माझी कारणं देणार आहे. तुम्हाला वेगळं लिहायचं तुम्ही लिहू शकता. हे बघा, मी उत्तर लिहिली आहे. डू हॅव अन ओल्ड फ्रेंड? येस, आय हॅव अन ओल्ड फ्रेंड. सेकंड, व्हॉट इज नीडेड फॉर फ्रेंडशिप टू ग्रो? मैत्री वाढवण्यासाठी काय गरजेचं आहे? लव, प्रेम सगळ्यात गरजेचं आहे मैत्रीसाठी. फेथ, विश्वास गरजेचा आहे. म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे एकमेकांमध्ये परस्पर सामंजस्य इज नीडेड फॉर फ्रेंडशिप टू ग्रो. हे फार महत्वाचं आहे एकमेकांची मैत्री वाढवण्यासाठी. हाऊ डू यू फील इफ यू डोंट हॅव एनी फ्रेंड? तुम्हाला काय वाटेल तुम्हाला एकही मित्र नसेल तर? याचं उत्तर मी 2 प्रकारे लिहून दाखवलंय. आय फील सो लोनली इफ आय डोंट हॅव एनी फ्रेंड, किंवा इफ आय डोंट हॅव एनी फ्रेंड आय फील सो लोनली. असं उलट पलट करून अर्थ एकच होतोय. क्वेश्चन नंबर 4 बघा. वाय डू वी स्पेंड अ लॉट ऑफ टाइम इन द कंपनी ऑफ फ्रेंड्स? आपण आपल्या मित्रांच्या सहवासात जास्त वेळ का घालवतो? वी स्पेंड अ लॉट ऑफ टाइम इन द कंपनी ऑफ फ्रेंड्स फॉर एन्जॉयमेंट अँड हॅपीनेस. कारण आपल्या मित्रांसोबत आपल्याला जी मज्जा मिळते ना ती कुठेच नाही मिळत जगात. त्यामुळे आपण एन्जॉयमेंट करण्यासाठी आणि आनंदासाठी, ऑफकोर्स आपण जाऊन रडण्यासाठी तर नाही करत. सो एन्जॉयमेंट अँड हॅपीनेस यापेक्षाही तुमचं उत्तर वेगळं असू शकतो. त्यामुळे लिहा, तुम्हाला जे वाटेल ते लिहा. फक्त सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करताना काळजी घ्या. 5 क्वेश्चन. वाय डू वी शेअर सिक्रेट्स, हॅपीनेस अँड सॉरोज विथ आवर फ्रेंड्स? आपण आपल्या मित्रांसोबत आपली गुपितं का करतो? बघा, उत्तर घ्या प्रश्नाचं. वी शेअर सिक्रेट्स, आपलं गुपित आपण शेअर करतो. हॅपीनेस अँड सॉरोज विथ आवर फ्रेंड्स बिकॉज दे आर द मोस्ट ट्रस्टवर्दी पर्सन इन आवर लाईफ. कारण ते सगळ्या जगात विश्वासू लोक आपल्या असतात, त्यामुळे आपण त्यांना सगळं शेअर करतो. सो ट्रस्टवर्दी हा वर्ड फार महत्वाचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला तुमच्या मित्रांची नावं, मैत्रिणींची नावं शेअर करायची असेल तर माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. मला नक्की आवडेल ऐकायला, वाचायला. सेकंड क्वेश्चन. राईट 5 पॉइंट्स इच अबाउट डूज अँड डोंट्स इन ट्रू फ्रेंडशिप. एक खऱ्या मैत्रीमध्ये काय असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे याचे मुद्दे लिहायचे. डूज मध्ये त्यांनी सगळ्यात पहिलं दिलं हेल्प इन टाइम्स ऑफ ट्रबल, म्हणजे संकटाच्या वेळी पहिली मदत आपल्या मित्राची असतेच असते. अशा पद्धतीने लिहा, किंवा मला जागा पुरावी म्हणून डूज वरती लिहिले आणि खाली पॉइंट्स दिले, बघून घ्या. हे बघा, हेल्प इन टाइम्स ऑफ ट्रबल ते झालं. कीप्स युअर सिक्रेट, की तुमची गुपितं जपून ठेवणारा. एनकरेजेस यू, तुम्हाला प्रोत्साहित करणारा. अंडरस्टँड्स यू बेस्ट, आणि तुम्हाला जगात समजून घेणारा. ऍक्सेप्ट्स यू ॲज यू आर, आणि जसे तुम्ही आहात तसा स्वीकारणारा. आणि ट्रू फ्रेंडशिपमध्ये शेअरिंग पार्टनर असतो, कारण आपण काही खाऊ आणला, डब्बा आणला तर आपण आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला नक्की शेअर करतो. आता डोंट काय नसायला पाहिजे बघा. अलाव यू टू कॉपी आन्सर ड्युरिंग एक्झाम, म्हणजे तुम्ही मित्र आहे, जिवलग मित्र आहे, पण पेपर कॉपी करायला देणं काही बरोबर नाही ना, नियमाच्या विरोधात, हो ना. डोंट ट्राय अँड चेंज युअर फ्रेंड इन टू यू, म्हणजे काही लोकांना कशी सवय असते माहिती, की मी जसं आहे ना माझा मित्र तसाच बनला पाहिजे. तो तसं नाही करत. मैत्रीमध्ये अजिबात त्याला जागा नाही. ट्रू फ्रेंडशिपमध्ये तुम्ही जसे आहात तसं स्वीकारणं. डोंट स्टार्ट पॉइंटलेस आर्ग्युमेंट. आणि ट्रू फ्रेंडशिपमध्ये आर्ग्युमेंटला काही स्कोप नाही. वादावाद घालायला काही जागा नाहीये. डोंट स्टार्ट पॉइंटलेस आर्ग्युमेंट्स. डोंट गॉसिप बिहाइंड युअर बॅक. आणि खऱ्या मैत्रीमध्ये आपला मित्र कधीच आपल्या मागे आपल्या कागाळ्या करत नाही, वाईट बोलत नाही. डोंट इंटरप्ट युअर एव्हरी वर्ड. तुम्ही काय बोलायला गेले की गप्पे, तुला काय कळतंय, गप, असं काही न करता पेशंटली तुम्हाला ऐकतो. त्यामुळे डोंट इंटरप्ट युअर एव्हरी डे. अशा प्रकारे आपण डूज अँड डोंट्स लिहिलेत. आणखीन एक मुद्दा मी लिहिला इथे. डोंट मेक फन ऑफ युअर्स. मी तुमची कधी टिंगल तो करत नाही. बऱ्याच लोकांना टिंगल्या करायची सवय असते, पण तुमचा खरा मित्र आहे ना,
आग लागते त्याला दुसऱ्याने टिंगल गेला, तो तुम्हाला काही सोडत नाही, किंवा ती मैत्रीण पण ऐकून घेत नाही. पण जिथे खरी मैत्री असते त्याला इथे या गोष्टी अलाउड नाही आहेत आणि या आहे. त्याच्यापेक्षाही तुमचं उत्तर वेगळं असू शकतं. तेवढं स्वातंत्र्य तुम्हाला आहे स्वतःचं मत इथं लिहिण्याचं. आता ही कविता आहे आणि कवितेमध्ये अलंकाराला म्हणजेच खूप फिगर ऑफ स्पीच. अलंकाराचा अर्थ काय? फिगर ऑफ स्पीचला अनन्यसाधारण महत्व आहे. आता इथे तुम्हाला सिमिली आणि मेटाफर हे दोन जे फिगर ऑफ स्पीच आहेत ना, त्यातला फरक समजणार आहे. सिमिली म्हणजे काय? सिमिलीमध्ये कंपल्सरी लाईक आणि ॲज वापरलेलं असतं. ॲज लाईक यू, किंवा ही जस्ट लाईक अ ट्री, टॉल जस्ट लाईक अ ट्री. सो लाईक आणि ॲज वापरले ना, समजायचं इथे सिमिलीच आहे. पण जिथे ॲज लाईक नसतं, तुलना नसते, पण कसं म्हटलं जातं, रिया इज द स्टार ऑफ आवर क्लास. रिया ना आमच्या वर्गाचा तारा आहे. शी लुक्स लाईक अ स्टार नाहीये. शी लुक्स लाईक अ स्टार असतं ना, लाईक शब्द वापरला असता तर सिमिली असतं. पण लाईक नाहीये, पण ती आमच्या वर्गातला तारा आहे म्हणजे काय, की लगेच अर्थ कळतो. ओके, ती ब्राईट स्टुडंट आहे, याचा अर्थ ती हुशार असणार आहे. म्हणून इथं म्हटलंय की शी इज द स्टार ऑफ आवर क्लास. येते का लक्षात? आपण फिल्मी कलाकारांना म्हणतो हे स्टार आहे, हे स्टार आहे, हे स्टार आहे. काय स्टार असतात का? खरे खरे तारे असतात का? ते नसतात. ते चमकतात, त्यांना एक वलय आहे त्यांच्या भोवती, लोक सुद्धा कॅमेरे घेऊन असतात, प्रचंड पैसा असतो त्यांच्याकडे, आपण त्यांना स्टार म्हणतो. की त्याच्याबरोबर आपला हात पोहोचत नाही इझिली, म्हणून आपण त्यांना स्टार बोलतो. तिथे समजून घ्या की सिमिलीमध्ये ॲज किंवा लाईक असतंच. जसं ॲज ब्राईट ॲज अ स्टार किंवा टॉल जस्ट लाईक अ ट्री हे सिमिलीचं उदाहरण आहे. आणि रिया इज द स्टार ऑफ आवर क्लास. लाईफ इज अ गेम, प्ले इट वेल. आयुष्य हा खेळ आहे, याला नीट खेळा. आयुष्य खरंच खेळ आहे का? म्हणजे खेळातले कसे नियम असतात, खेळामध्ये कशा अटी असतात, खेळ खेळताना आपण चिटिंग नाही करू शकत आहे, आपल्याला एक वेळ असतो खेळाचा. या सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यात सुद्धा घडतात. म्हणून ते लाईफ इज अ गेम, प्ले इट वेल. सो इथे लाईक नाहीये, तरी पण खेळाशी आयुष्य खेळासारखं आहे असं म्हटलंय. आणि खेळ आणि आयुष्य सारखं असं नाही म्हटलेलं. येते का लक्षात बाळांनो? समजून घ्या. आणि अगदीच जड जात असेल तर इतकं डोक्यात ठेवा, सिमिलीमध्ये ॲज किंवा लाईक असतं आणि मेटाफेरमध्ये फक्त दोन गोष्टी तसं आहे असं अज्युम केलं जातं. सिमिलीला मराठीमध्ये उपमा अलंकार असं म्हणतात आणि मेटाफरला रूपक अलंकार म्हणतात. जर तुम्ही मराठीतलं शिकला असाल ना, तर तुमच्या पटकन डोक्यात येईल की उपमा म्हणजे सिमिली आणि मेटाफर म्हणजे रूपक. येत आहे लक्षात? आलं असेल लक्षात. नाही लक्षात आलं तर मला सांगा, मी परत याच्यावर व्हिडिओ तयार करेन. आता इथे काय म्हटलंय बघा, इथे वाक्य दिलेत आपल्याला भरपूर, 7 आहे, इथे लाईन्स आहेत. सो ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार लाईक अ डायमंड इन द स्काय. इथे काय आहे? नाव से विच ऑफ द फॉलोइंग आर द एक्झाम्पल्स ऑफ सिमिली अँड विच कंटेन मेटाफर. तर खूप सोपं आहे. पहिल्या वाक्यात काय आलंय? लाईक आलंय. मग लाईक म्हटलं काय येणार इथे? इथे काय येणार? बोला पटापट. इथे येणार सिमिली. आता इथे काय? द स्टॉर्मी सी ॲज डार्क ॲज कोल. म्हणजे तो वादळात वेढलेला समुद्र जसं काय काळा कोळशासारखाच होता. इथे ॲज डार्क ॲज कोल आलंय म्हटल्यावर इथे येणार सिमिली. ओके. ओल्ड मायटी ट्री युअर ब्रांचेस स्पॅन द स्काय. म्हणजे ते जुन्या ताकदवान झाडा तुझ्या सगळ्या फांद्या आकाश व्यापून टाकतायत. खरंच टाकतायत का? नाही. हा मेटाफर आहे. काय? मेटाफर आहे. ओके. टाइम इज मनी. वेळ काय? पैसा आहे. ऑब्व्हियसली इथेच येणार हा मेटाफर. लाईक अ केज बर्ड सॅडली सिंग्स. म्हणजे पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखा तो दुःखी अंतःकरणाने गातो. लाईक आलाय, विषय संपलाय. इथे सिमिलीच येणार. मोर दॅन क्लाउड्स यू आर सॉफ्ट. म्हणजे तू ढगापेक्षा सुद्धा मऊ आहेस. तर इथे मोर दॅन क्लाउड्स यू आर सॉफ्ट. इथे ढग आणि तुम्ही जणू एकच आहात असं दाखवलंय ना, म्हणून हा काय येणार आहे? हा येणार आहे मेटाफर. आणि द रोज इज द किंग ऑफ फ्लावर्स. म्हणजे रोज, गुलाब हा काय आहे? अख्ख्या फुलांचा राजा आहे. खरंच राजा आहे का? खरंच त्याच्याकडे काय अधिकार का? नाहीये. पण रोज हा राजा अज्युम केलाय ना, मग इथे काय येणार आहे? इथे कुठे लाईक किंवा ॲज नाही, त्यामुळे हा काय येणार आहे? मेटाफर. जेव्हा दोन गोष्टींना अज्युम केलेलं असतं की या दोन जणू एकच आहेत, तेव्हा मेटाफर असतो. आणि दोन गोष्टी ज्याच्यामध्ये तुलना केलेली असते, गुणधर्मांची तुलना असते, तेव्हा सिमिली असतो. आहे सोपं.
थर्ड आहे वेन अपोजिट आयडियाज ऑकर इन द सेम लाईन ऑफ द पोएम द फिगर ऑफ स्पीच दॅट ऑकर्स इन दॅट लाईन कॉल्ड अँटिथेसिस. अँटिथेसिस अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच कधी येतो जेव्हा दोन कल्पना, ह्या कवितेत आलेल्या कल्पना कशा असतात, या एकदम विरोधी असतात. जसं अप अँड डाऊन द हिल दे फ्ल्यू, वर खाली टेकडी कशी होती आणि ते उडून जातात. मेनी आर कॉल्ड बट फ्यू आर चोजन, खूप जणांना बोलवलं जातं पण काहींना निवडलं जातं. द बेस्ट ऑफ टाइम्स द वर्स्ट ऑफ टाइम्स, म्हणजे अतिशय चांगली वेळ अतिशय बरबाद वेळ सुद्धा. सो दोन विरोधी आयडिया आहेत, त्याला अँटिथेसिस म्हणतात. त्यामुळे जर तुम्हाला कवितेमध्ये दोन पूर्ण विरोधी संकल्पना दिसल्या समजायचा काय अँटिथेसिस, येते लक्षात. तर अशा प्रकारे इथं वॉर्मिंग अप कम्प्लीट झालेला आहे आणि तुम्हाला वाटतं की तुम्हाला हे समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपना संस्कृती चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.